आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पुण्यातील कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आईशी बोलत असतानाच एका व्यक्तीने स्वतःच्या गळ्यावर आणि पोटात चाकू खुपसून आत्महत्या केल्याची घटना घडली। ही घटना कर्वेनगर मधील भोलकर वस्ती इथं 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे। रामविकास जयसिंग चौहान, वय वर्ष 26, राहणार राधिया देवरिया, तालुका हटा, कुशीनगर, उत्तर प्रदेश असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। याबाबत अर्णव जवाहिर चौहान, वय वर्ष 22, राहणार गोरखपूर, उत्तर प्रदेश यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी सत्येंद्र राजपती चौहान, वय वर्ष 36, राहणार देशमुखवाडी, शिवणे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील सर्व व्यक्ती हे मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत। ते पुण्यात पेंटिंगची कामं करतात। सत्येंद्र चौहान हा काही वर्षांपूर्वी पुण्यात येऊन पेंटिंगची कामं करू लागला। त्यानंतर काही तरुणांना तो गावाकडून घेऊन आला, ते त्यांच्या हाताखाली काम करतात। रामविकास चौहान हाही त्यांच्याकडे पेंटिंगचं काम करत होता। त्याचबरोबर रामविकास याचा गावाकडून आलेला मित्रही त्यांच्याबरोबर राहून पेंटिंगचं काम करत होता। रामविकासचा मित्र सत्येंद्र याच्याकडून 25,000 रुपये घेऊन पळून गेला होता। त्याला तुम्हीच पळून लावले, आता ते 25,000 रुपये तू दे अशी मागणी सत्येंद्र चौहान रामविकासकडे सतत करत होता। पैसे न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी देऊन त्याला मारहाण देखील केली। तसेच रूमच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून कोंडले होते। वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन भीती घातली होती। दरम्यान रामविकासने 30 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास गावाकडे आपल्या आईला फोन लावला। तो आईकडे पैशाची मागणी करत होता, मात्र आईनेही इतके पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली। त्यामुळे निराश झालेला रामविकासने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर वार करून पोटात खुपसून घेतला। गंभीर जखमी झालेल्या रामविकास याच्यावर उपचार करण्यात येत होते, मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून सत्येंद्र चौहान याला अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तरडे करत आहेत।